नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 1 डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत मोक्षदा एकादशी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केले जाते. मोक्षदा एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते. संपत्ती आणि वंशवृद्धी होते. तसेच सगळी बिघडलेली अडलेली कामे देखील पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीचं धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी केलेल्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो. आणि या मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. या मोक्षदा एकादशीला पितरांना तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि शांती मिळत असते आणि पितृ हे तृप्त होतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवार मोक्षदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. कोणताही शत्रू त्रास पितृदोष हा देखील दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत, त्या पानाचं काय करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे. उद्या एकादशीला आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो. परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केला आणि कितीही कष्ट केले तरी आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही, आपल्या कामामध्ये यश येत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही. पण जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश येते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील, तुमची महत्त्वाची कामं आहेत तर ती बिघडत असतील, तर असा कोणताही शत्रू त्रास पितृदोष हा देखील दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने गुप्त शत्रू हा देखील नष्ट होतो. तसेच या उपायाने घरातील सर्व आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी ह्या देखील दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या मोक्ष एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। हळद घालून स्नान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपलं शरीर मन हा देखील पवित्र आणि शुद्ध होतो। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जेवढ्या सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य होईल तेवढ्या सकाळी हा उपाय तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण सकाळी सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते। आणि जर तुम्हाला अगदी सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही अगदी दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात। त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडांची पूजा केल्याने आपल्याला ती दैवी शक्ती प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते घडून येतात आणि त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तर तो बघायला मिळतो। तर अशाच वनस्पतींमध्ये एक वनस्पती आहे ती म्हणजे तुळस। एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप जास्त महत्त्व दिले जाते। तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते। तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत, कारण तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक आहे। तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आणि एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही। ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे वास्तुदोषाचा प्रभाव हा कधीच राहत नाही आणि त्या घरात नेहमी सुख समृद्धी ही टिकून राहते। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहेत, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाही, म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी आजच तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेलं एखादं पान असेल तर ते देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता, कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाही। किंवा तुम्ही आदल्या दिवशी ही तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडून ठेवू शकता। आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे। यानंतर हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून त्यास तुम्हाला एक गंध तयार करायचा आहे। एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या तुळशीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे। अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। आता इच्छा लिहिताना तुळशीच्या वरच्या साईडला तुम्हाला छोटंसं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहेत। जसे की शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू नष्ट किंवा शत्रू त्रास असं लिहायचं आहे। नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती, अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहेत। यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला हळद आणि कुंकू पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे तर ते ठेवायचं आहे। इच्छा लिहिलं जे पान असणार आहे तर ते पान तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। यानंतर ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवायच्या आहेत। त्या पानाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे।
यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला देवघरामध्ये अखंड दिवासुद्धा चालू ठेवायचा आहे। एकादशी दिवशी सकाळपासून ते पूर्ण रात्रभरपर्यंत हा दिवा तेवत राहील एवढं भरपूर तेल तुम्हाला देवघराच्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि तिथे हा अखंड दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहेत, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं एक नाणं, इच्छा लिहिलं तुळशीचं पान, त्याचबरोबर या 2 लवंगा, या 3 वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे, तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, धूप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ही लाल रंगाची जी पोटली असणार आहे तर ती तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहेत आणि दररोज जेव्हा तुम्ही तुळशीची पूजा करणार आहे, तुळशीला जल अर्पण करणार आहेत, तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती नेहमी व्यक्त करायची आहे। तुळशी मातेला तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। नक्कीच मार्गशीर्ष हा महिना संपेपर्यंत तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल। भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहेत आणि ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहेत। तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे। अतिशय प्रभावी उपाय आहेत, नक्की करून पहा, याचं तुम्हाला नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।